शहरात अवैध वाळू उपशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे गावगुंडांच्या टोळ्या वाढत आहेत। या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी पुढाकार घेतला असून इस्बाबीत अवैध वाळू उपशावर कारवाई करत तब्बल 45,16,000चा मुद्देमाल जमा करून 6 वाळू माफियांना दणका दिला आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी 12:30च्या सुमारास जुना अकलूज रोड येथील श्रीनाथ मंगल कार्यालया शेजारी इस्बावी पंढरपूर येथील भीमा नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा मारला असता अंधाराचा फायदा घेऊन एक टिप्पर चालक आणि जेसीबी चालक पळून गेला। मात्र दुसऱ्या टिप्पर चालकाला पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडले। या कारवाईत 16,50,000 रुपये किमतीचा MH13 AH 0471 या क्रमांकाचा जेसीबी, 15 लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा टिप्पर, 13,50,000 रुपये किमतीचा क्रमांक खोडलेला टिप्पर, 16,000 रुपये किमतीची 8 ब्रास वाळू असा एकूण 45,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी अभिजित शरद लोकरे राहणार शिरढोण तालुका पंढरपूर, महेश शिंदे राहणार इस्बावी पंढरपूर यांच्यासह 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत, कारण शहरातील वाढत्या गुंडगिरीचा कायमचा नायनाट करण्यासाठीची पहिली सुरुवात वाळू माफियांपासून सुरू झाली असल्याचे सांगितले जात असून नूतन DYSP प्रशांत डगळे यांनी हाती ठोस कार्यक्रम घेतला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।